श्लोकामध्ये यज्ञ ही संकल्पना थोडी सविस्तर आलेली आहे. तसं पाहिलं तर 48व्या श्लोकातसुद्धा यज्ञाची संकल्पना येऊन गेलेली आहे. यज्ञ महेज्यश्च क्रतु सत्रम सतांगती. तिथं क्रतूतला फरक, सत्रातला फरक, यज्ञातला फरक आपण पाहिला होता. पण इथे ही पुन्हा आलेली आहे. जी गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते, परीक्षेला जाताना IMP कसं आपण पुन्हा पुन्हा बघतो, चाळतो, मग जातो, तशी ही यज्ञ संकल्पना आपल्या सनातन धर्माची अतिशय मूलभूत आधार असणारी ही संकल्पना आहे. आणि म्हणून भीष्माचार्यांनी जाता जाता शेवटी पुन्हा एकदा यज्ञाच्या सगळ्या अंगांचं श्रीकृष्णासमोर स्तुती केलेली आहे. कारण यज्ञ ही आर्यांच्या जीवनातली एक अविभाज्य विभूती होती. आर्य संकल्पना, आर्यांचं जे तत्त्वज्ञान आहे, जे वैदिक तत्त्वज्ञान म्हणून आपण मानतो, त्या सगळ्यांमध्ये यज्ञ ही संकल्पना अतिशय प्रसिद्ध होती, पवित्र होती. आणि ज्याला निर्मोही वातावरणामध्ये किंवा निर्मोही अंतःकरणामध्ये राहायचं असेल, त्यांनी हा यज्ञभाव, यज्ञ स्वभाव सगळ्या बाजूने स्वीकारला पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर यज्ञ म्हणजे फक्त होम येतो. होम आणि यज्ञ यात फरक आहे. गीतेमध्ये तर किती प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. 4थ्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये यज्ञाचे जे सगळे वर्णन आलेलं आहे, तेच विष्णू सहस्रनामामध्ये छोट्या श्लोकांमधून आपल्याला छोट्या छोट्या विशेषणांमधून सांगायचा प्रयत्न झालेला आहे. तर ही यज्ञ संकल्पना समजून घेताना एवढी व्यापक, सखोल, विश्वात्मक किंवा ज्याला पवित्रतम संकल्पना म्हणूया, की एक यज्ञ संस्थाच आपल्याकडे त्या काळामध्ये कार्यरत होती. आणि 4ही वेदांचं अध्ययन या यज्ञसंस्थेसाठी आवश्यक होतं. यजुर्वेद ही एक केवळ संहिता जरी यज्ञीय मंत्रांची असली तरी ऋग्वेदातलेच मंत्र त्यात घेतलेले आहेत. त्यालाच चाल लावून सामवेदात म्हटलेले असले तरीसुद्धा 4ही वेदांचे जाणकार, वेदज्ञ, वेदविद त्या ठिकाणी यज्ञ संकल्पनेमध्ये मोडतात. म्हणजे कुठलाही जर एखादा याग, विष्णुयाग, दत्तयाग किंवा आणखीनही मोठ्या स्वरूपातलं जर यज्ञसत्र करायचं असेल, त्याच्यामध्ये सगळ्या देवतांना आवाहन असतं. तर अशा वेळेला ऋग्वेदी लोक, म्हणजे ऋग्वेदी यज्ञ मंत्र म्हणणारे, यजुर्वेदी, सामवेदी, त्याला चतुर्वेद ज्ञानयुक्त असे ब्राह्मण असतात. आजही अनेक ठिकाणी असे चतुर्वेद संहिता यज्ञ होतात. 4ही वेदांच्या संहिता तिथे म्हटल्या जातात आणि तो बराच दिवस चालतो. विशेषतः काशीमध्ये असे वेदविद, जे वेद ब्राह्मण आहेत, वैदिक ब्राह्मण आहेत, त्यांच्या अनुष्ठानामध्ये, त्यांच्या रोजच्या आचरणामध्ये अतिशय पावित्र्य असावं लागतं. तरच ते ज्ञान त्यांचं फलीभूत होतं. कोणी उठावं, मी पुस्तकात बघून ऋग्वेदातले मंत्र म्हणाला इथे यज्ञाला बसतो, असं चालत नव्हतं. यज्ञाचे जे होते किंवा जे उद्गाते होते ते अतिशय पवित्र, शुद्ध, निर्मल अंतःकरणाचे, निर्मल आचरणाचे, निर्मल विचाराचे असावे लागत असत. आणि म्हणून ज्या ठिकाणी वेदपाठशाळा आजही चालवल्या जातात, त्या ठिकाणी छोटी छोटी मुलं जेव्हा आपल्या पुण्यातसुद्धा गावात ती वेदपाठशाळा फार बघण्यासारखी आहे. बघा तुम्ही 5 वर्षाची, 7 वर्षाची मुलं तिथे खणखणीत आवाजात वेद म्हणताना तुम्हाला आढळतील. आणि अशा या पावित्र्याच्या वातावरणामध्ये जो गुंजारव मंत्रांचा होतो, तो अतिशय वातावरणाची शुद्धी करणारा, तनमनाची शुद्धी करणारा असा हा यज्ञ संकल्पनेमागचा हेतू आहे. केवळ चित्तशुद्धी हा अध्यात्माचा एका वाक्यात जर सार काढायचं झालं तर हे इतकं अध्यात्म, परमार्थ हा सगळा जो साधना मार्ग हा कशासाठी करायचा? चित्तशुद्धीसाठी. कारण चित्त शुद्ध झाल्याशिवाय शुद्ध चित्त मध्येच फक्त भगवंताचं प्रतिबिंब आपण बघू शकतो. आपलं चित्त मलिन असेल, मागे आरशाचंही उदाहरण दिलं होतं. आरसा जितका मलिन तितकं अस्पष्ट आकृती आपली त्याच्यात दिसते, प्रतिबिंब. आणि म्हणून या सगळ्या यज्ञ संकल्पनेमागे चित्तशुद्धी, आत्मशुद्धी झाली की आत्मज्ञान आपोआप आपल्याला उकलून येतं. आत्मज्ञान असं बाहेरून घ्यावं लागत नाही, गुरुगृही जाऊन शिकावं लागत नाही. चित्तशुद्धी कशी करायची हे मात्र शिकावं लागतं. आणि एकदा का तुमची चित्तशुद्धीचं प्रक्रिया तुमची उच्च थराला गेली की आपोआप आत्मज्ञान फुलून येतं, स्फुरण पावतं.
ते आतमध्ये सुप्तावस्थेत कुंडलिनीमध्ये लपलेलं असतंच, फक्त त्याला प्रफुल्लित करणं, प्रज्वलित करणं हे यज्ञाचा अग्नी हा जसा प्रज्वलित केला जातो त्याचं प्रतीक मानलं गेलं होतं. अग्नीचा शोध लागलेला होता, पण म्हणून काही प्रत्येक ठिकाणी काडी ओढली की अग्नी असा तिथे हे नव्हता. पूर्वी घरोघरी अग्निहोत्र केलं जायचं. अग्निहोत्री ब्राह्मणच असे होते की ज्यांच्या घरामध्ये 12 महिने 18 काळ अग्निहोत्र सांभाळलं जायचं. अग्नीचं व्रत, आपल्या जीवनामध्ये अग्नीचं जे काही महत्त्व आहे, तेज, प्रकाश, उष्णता या अंगाने या अग्नीचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. तर त्या दृष्टीने प्रज्वलित होणारं जे स्फुल्लिंग जे आमच्या मनामध्ये आहे ते बाह्य रूपामध्ये, स्थूल रूपामध्ये यज्ञ प्रक्रियेत आहे. म्हणजे ही यज्ञ प्रक्रिया स्थूल आहे. मनामध्ये जो होम चाललेला आहे, वासनांची आहुती टाकायची आहे, ती सूक्ष्म रूपातली. आणि हे आपल्याला सूक्ष्म रूप समजावं म्हणून आधी स्थूल रूप आहे, निर्गुण रूप समजावं म्हणून आधी सगुणाची उपासना शिकवली. आणि अशा पद्धतीने स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो या यज्ञमार्गामध्ये अतिशय उत्तमरित्या सांगितलेला आहे. आणि म्हणून जेवढी जेवढी यज्ञाची अंग आहेत ती सगळी त्या 4थ्या श्लोकामध्ये आणि 5व्या 4थ्या श्लोकाची दुसरी ओळ पाहिली आपण, यज्ञ यज्ञपतिर्यज्वा. सगळेच यज्ञ करणारे, यज्ञ मंत्र म्हणणारे, यज्ञातले हवी, यज्ञ वाहन, अग्नी, यज्ञाची सगळी साधनं, यज्ञांग, यज्ञभृत, यज्ञकृत सगळंच विष्णुमय आहे किंवा परमात्ममय म्हणूया. इथे श्रीकृष्णासमोर शेवटी सगळी श्रीकृष्णाची स्तुती करणारी जी जी विशेषणं आहेत त्याच्यामध्ये हा समर्पणाचा भाव भीष्माचार्यांचा जास्त प्रमाणात उफाळून आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी यज्ञसंकल्पना ही पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे. आणि असा हा विश्वयज्ञ करणारा परमात्मा अंतकाळी यज्ञांतकृत होतो. आणि अशा वेळेला आपल्याला हे यज्ञगुह्य समजून घेतलं पाहिजे. मग ही जी यज्ञाने काय होतं, बाहेरची जशी वातावरणाची शुद्धी होते तशी मनातल्या जी क्षपित कल्मश असं तिथे वापरलेलं आहे, गीतेमधला शब्द आहे. क्षपित कल्मश म्हणजे आपली जी मनातली कल्मश आहेत किंवा जी पापबुद्धी, वासनाबुद्धी आहे तीच नष्ट होते. पाप नष्ट करण्यापेक्षा पाप करण्याच्या बुद्धीवरतीच जर घाला घातला, मुळावरतीच जर घाला घातला तर पुन्हा पाप आपल्या हातनं घडणारच नाही. अशा अर्थाने ही क्षपित कल्मश असणारी, पुण्यमय ज्ञानरूप देणारी अशी ही जी यज्ञकर्म संकल्पना आहे ही मग यज्ञासाठी मंत्र आले, यज्ञासाठी तंत्र आले, यज्ञासाठी साहित्य आलं, यज्ञासाठी यज्ञाचे होते आले. मग ही सगळी सामग्री मिळवताना त्याच्यामधला हेतू काय आहे हे माणसं विसरून जायला लागली. त्याच्यामध्ये कृत्रिमता आली. आपण रोजच स्वयंपाक करतो, स्वयंपाक करण्यामागचा हेतू आपण विसरून गेलेला असतो. कसा एकदाचा करून ठेवायचा, तो हेतू नाही आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे हा जो हेतू आहे त्यातला की ही मी घरातली अन्नपूर्ण आहे आणि मी ही सदैव ह्या सगळ्यांच्या आत्मे तृप्त करणार आहे, या भावनेतून शिजलेलं अन्न आणि हॉटेलमधनं आणलेलं अन्न याचा जो फरक असतो तो फरक कृत्रिमतेमुळे असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माया, प्रेम, ओलावा नसतो. पण यज्ञ करताना तुमच्या चित्ताची शुद्धी व्हावी ही जर तळमळ असेल तर ती तळमळ ह्या यज्ञसामग्रीमधून सुद्धा शुद्धतेने, पवित्रतेने जपली जावी, हा सोहळ्यामागचा अर्थ होता. सोहळं म्हणजे कोणी शिवू नका इतकं संकुचित अर्थ नव्हता. कुठेही स्पर्श, घाणीचा स्पर्श होऊ नये, चित्ताला, शरीराला, तनमनाने सगळ्यांनी शुद्ध राहायचं आहे, पवित्र राहायचं आहे. अशा अर्थाने ह्या यज्ञामध्ये जी पावित्र्याची संकल्पना होती त्याच्यामध्ये कुठेही कृत्रिमपणा नव्हता. कालांतराने त्याचं अतिपरिचयात अवज्ञा झाल्यासारखं झालं आणि काय यज्ञ करायचं ते ब्राह्मण एवढी दक्षिणा घेतात, कशाला करायचा तो यज्ञ. नास्तिक लोकांना मग काय विषयच मिळतो. लोकांना इथे गरिबांना खायला तूप मिळत नाही आणि तुम्ही डबेच्या डबे तूप त्या होमात ओतता, काय उपयोग आहे त्याचा. डब्याच्या डबे होमात ओतायला आपले ऋषीमुनी इतके वेडे होते का. ज्यांनी एवढे मोठे मोठे शोध आपल्या केवळ ज्ञानमय दृष्टीने लावले ते असे कसे काय काहीतरी संकल्पना आपल्यामध्ये रुजवतील. मग अशा वेळेला या यज्ञ संकल्पनेमागची जी काही हेतू आहेत, जे काही आपल्याला त्याचे दाखवलेले जे परिणाम आहेत, तो गीतेमधल्या 4थ्या अध्यायामध्ये श्लोक आहे पहा.
ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. यातला जो शेवटचा शब्द आहे ब्रह्मकर्म समाधिना, हा अतिशय महत्त्वाचा आहे. काय करतो आपण? ब्रह्मार्पण करतो, सगळं ईश्वरार्पण करायचं. इथे ईश्वर म्हणजे ब्रह्म, आत्मब्रह्म हे घ्यायचं आहे, कुठलीही देवता नाही. मग या परमात्मरूपी ब्रह्माला, परब्रह्माला हा ब्रह्माचाच हवी द्यायचा आहे, ब्रह्माचाच अग्नी आहे. आणि कुणी दिलेला होता आहे तो ब्रह्मणाहुतं. म्हणजे आम्हीसुद्धा परब्रह्म स्वरूप आहोत. देणारे आम्ही, जे द्यायचं आहे ती वस्तू, ज्याला द्यायचं आहे तो, कर्ता कर्म क्रिया, त्याच्यासाठी लागणारी साधनं सगळीच जर परब्रह्ममय झाली तर केवढा परमानंद होणार आहे. आणि असा परमानंद यालाच ब्रह्मकर्म समाधी असं म्हटलं आहे. समाधी का आधी आज तिथे उपसर्ग आहेत. एक आतमध्ये ओढायचं आहे चित्ताला, बाह्याकर्षणांना दूर सारून आपलं चित्त आतमध्ये स्थिर करणं, हा जो हेतू आहे ब्रह्मकर्म समाधीचा, तोच या ब्रह्मैव तेन गंतव्यम. असं केलं तरच आपण ब्रह्मापर्यंत, परब्रह्माच्या स्वरूपापर्यंत पोचू शकू. आपलं स्वरूप त्याच्या स्वरूपाच्या पातळीसारखं शुद्ध झालं तरच त्यात मिसळता येईल. ज्या दोन गोष्टी एकत्र मिसळायच्या आहेत त्यांचं स्वरूप सारखं, द्रवपदार्थातच द्रवपदार्थ मिसळत आहेत, तेही विशिष्टच. तुम्ही पाण्यात जर तूप टाकलं तर ते तूप वरच तरंगणार. तेव्हा त्याची घनता विज्ञानाच्या भाषेत म्हणजेच आपल्या चित्ताची शुद्धता ही इतकी असायला हवी की यज्ञाच्या रूपाने ती बाह्यरूपात स्थूल, आत्मरूपामध्ये आतल्या आत ती सूक्ष्म, ही प्रक्रिया सदैव चालू राहण्यासाठी काही गोष्टींचा होमामध्ये केला जाणारा जो हवीरद्रव्याच्या रूपाने जो समावेश आहे, मग ते तीळ असतील, तांदूळ असतील, या धान्यांच्या किंवा या वस्तूंच्या ज्वलनातून जो काही एक प्रकारचा शुद्ध वायू तयार होतो, पर्यावरणाची शुद्धी करता करता तो आपल्या शरीरात जातो आणि आपल्या अंतर्गत भागाची सुद्धा शुद्धी करतो. आणि अशा अर्थाने जे वातावरणामध्ये पर्जन्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती किंवा जी परिणामकारक त्या ठिकाणची अवकाशातली निर्मिती आहे, त्याच्यासाठी ही हवीरद्रव्ये आहेत. त्यातल्या 3-4 हवीरद्रव्यांचा आपण सविस्तर पाहिलं. औदुंबर, वड, पिंपळ या सगळ्यांच्या समिधा त्यात टाकल्या जातात. आणि म्हणून अशा ह्या सगळ्या प्रकारच्या समिधांचा होम करताना आपल्या वासनांचा होम करायला आपण विसरूनच जातो. कृत्रिमता आली फक्त. यज्ञाला हे लागते, यज्ञाला ते लागते, एवढे तांदूळ पाहिजे, एवढं तूप पाहिजे, त्याच्यातच राहिलो. तूप हे कशाचं प्रतीक आहे? वात्सल्याचं प्रतीक आहे, स्निग्धतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून ही स्निग्धता तुपासारखी आमच्या हृदयातसुद्धा असली पाहिजे. प्रत्येक प्राणीमात्रावरती आमचं प्रेम असलं पाहिजे. जे जे भेटेभूत ते ते माझे भगवंत, ही शिकवण आपल्या लक्षात राहिली पाहिजे. अशी प्रतीक रूपाने ही यज्ञकल्पना आपल्या ऋषीमुनींनी सगळ्यामध्ये मांडलेली आहे. आणि हा जो यज्ञाचा हेतू आहे, हा आत्मशुद्धीचा निश्चय करून यज्ञाला आरंभ करायचा आहे. आणि म्हणून सगळ्यात शेवटी त्याने घेतलं होतं यज्ञगुह्यम, शेवटचं विशेषण 5व्या श्लोकात, 105व्या श्लोक. आता हे यज्ञाचं गुह्य गीतेमध्ये राजविद्या राजगुह्य योग नावाचा अध्याय आहे. त्या 9व्या अध्यायामध्ये राजविद्या आणि राजगुह्य योग ज्ञानेश्वरांचा अतिशय आवडता अध्याय आहे. 9वा अध्याय. शेवटी संजीवन समाधी घ्यायला निघताना या 9व्या अध्यायाचं पठण करत करत ते खाली उतरलेले. इतका तो 9वा अध्याय म्हणजे कळस आहे. गीतेचा कळस हा 9व्या अध्यायामध्येच साधलेला आहे. आपण ज्यावेळेला 9वा अध्याय सविस्तर अभ्यासला त्यावेळेला हे सांगितलेलं होतं. तर अशा ह्या राजविद्या राजगुह्य योग, हा गुह्य योग काय आहे, यज्ञगुह्य काय आहे नेमकं, तर ते यज्ञगुह्य सांगायचं पराविद्येमध्ये गीतेने प्रयत्न केलेलाच आहे. पराविद्या. तर तिथे मध्ये पहिलं ठेवलेलं आहे फलहेतू ठेवून कर्म न करणे. कोणताही फळाचा अपेक्षेने कुठलंही कर्म करू नये. मग ते यज्ञकर्म असेल किंवा रोजचं स्वधर्म आचरण असेल. पहिलंच ईश्वररूप जेव्हा मन होईल त्याच वेळेला हे शक्य होतं. म्हणून दुसरा गुह्य हेतू आहे मन ईश्वररूप करणे. यज्ञ हेतू किंवा फलहेतू ठेवून कर्म न करणं म्हणजेच मन ईश्वररूप करणं. नंतर आहे कर्म करायचं
त्याच्याबरोबर उलटी प्रक्रिया. आधी फळाची अपेक्षा न करता मग कर्म करायचं हे अवघड जातं. आधीच कर्म करतच राहायचं आणि कर्म करून मग फलाकांक्षा नाही ठेवायची. हे थोडं सोपं जातं. कारण कर्म करायची सवय असते आपल्याला. कर्म करीत राहायचं. फक्त फळाची अपेक्षा नंतर ठेवायची नाही. आधीच जर सांगितलं की तुला काहीच मिळणार नाही हे कर, तर ती लहान मुलंसुद्धा नाही म्हणतात करायला. काहीतरी मिळणार असेल तरच मी करतो. म्हणून त्याला फक्त कर्म करत राहा हे मनाला शिकवायचं आपल्या. आपण फक्त मनाला सांगायचं तू कर्म करत राहा आणि मग ज्या वेळेला मनामध्ये थोडीशी फलाची आकांक्षा येईल तेव्हा सांगायचं हे इदम न मम अग्नये स्वाहा परब्रह्मार्पणमस्तु. अशा अर्थाने कर्म करून फलाकांक्षा धरायची नाही, म्हणजेच कर्म ईश्वरार्पण करायची आणि आत्म्याला ईश्वर परायण करायचं. मत्परायण हा जो गीतेतला शब्द आहे, मद्याजी माम नमस्कार. हा मतपरायण म्हणजे माझ्या ठिकाणी मग्न कर त्याला तू. माझ्या चिंतनात, मननात, ध्यानात, पूजनात सगळ्या बाजूनी माझ्यामध्ये तुमचं चित्त एकाग्र करून ठेवा. मतपरायण व्हा. मतचा अर्थ इथे माझ्यामध्ये. मग माझ्यामध्ये म्हणजे आपल्या या देहबुद्धीमध्ये नव्हे. ही देहबुद्धी सोडून परमात्मबुद्धीमध्ये आपल्याला मन एकाग्र करायचं आहे. आणि हे 3 टप्पे म्हणजेच यज्ञगुह्य आहे. बघितलं तर खूप सोपं आहे. कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही आणि फल अपेक्षा न करता ईश्वरार्पण कर्म करत राहायचं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपणच आत्म्याला ईश्वराला अर्पण करून टाकायचं. म्हणजे माझ्या हातून जे होईल ते तुझी जबाबदारी आहे, माझी काहीच नाही. अशा अर्थाने मी फक्त सेवक आहे, तू माझा मालक आहेस, तू सांगशील तसं मी वागणार आहे. कारण सेवकाला स्वातंत्र्य नसतं. कसं वागायचं हे तो ठरवू शकत नाही. आपण जे काम सांगू तेच त्यांनी सेवकांनी नोकरांनी करावं लागतं. अशा अर्थाने आपण त्याचे नोकर आहोत. हा संसार किंवा हे सगळं जे व्याप आहे हा मला त्यांनी सांभाळण्यापुरता दिला आहे. माझा याच्यावर हक्क नाही आहे. मालक तो आहे, तो सांगतो आहे तशी मला बुद्धी होते आणि त्याप्रमाणे मी करतो आहे. अशा अर्थाने हे यज्ञगुह्य सांभाळत पुढे जायचं. आता 106व्या श्लोकाकडे वळूया. आत्मयोनी स्वयं जातो. हा जो आत्मयोनी शब्द वापरलेला आहे हा आत्मा एव योनिही, आत्मज अयोनिज अशा अर्थाने येऊन गेलेला आहे. म्हणजे त्याचं उत्पत्तीस्थान असं वेगळं नाहीच आहे. तो अयोनिज आहे. त्याचा जन्म कोणाच्या पोटी झाला, त्याची आई कोण, वडील कोण ह्याचा संबंधच उरत नाही. स्वयंभू आहे तो. स्वतःची निर्मिती त्यांनी केलेली आहे. म्हणजे एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी एखादी आधार लागतो, निमित्त लागतं, कारण लागतं. आपण 3 कारणं पाहिली होती, उपादान कारण, निमित्त कारण आणि साधन. तर या तिन्हीमध्ये तोच स्वतः आहे. अशा अर्थाने त्याला आत्मयोनीही म्हटलं आहे. आणि पुढचं त्यालाच जोडून विशेषण घेतलं आहे स्वयंजातः. तो स्वतःच जन्माला आलेला आहे. त्याच्यासाठी काही कोणी प्रयत्न करून त्याचा जन्म झालेला नाही आहे. सगुण अवतार ठरवून झालेले आहेत. पण इथे जे वर्णन आहे ते निर्गुणाचं आहे. अयोनिज आहे, आत्मयोनी आहे आणि स्वयंजात आहे. म्हणजे तो सगळा विशेष रूपेणा किंवा विशेष रूपाने स्वतःहून स्वतःची इच्छा झाल्यामुळे तिथे आलेलं आहे. आता ह्या चित धातूपासूनच स्वतःच्या चित बलाने तो उत्पन्न झाला असं शंकराचार्य म्हणतात. मग हे जे सच्चित आनंदमधलं जे चित रूप आहे, चित तत्व आहे, काल आपण सत्तत्वाचं पाहिलं तसं इथे चित तत्व आलेलं आहे. तर हे जे चैतन्य, चित तत्व म्हणजे चैतन्य, तर हे जे चैतन्य आहे त्या चैतन्याला असं स्फुरण झालं की मी बहुरूपाने नटतो. आणि मग त्याच्यातूनच म्हणजे चित बलाने, चित सत्तेने, चित धातूपासूनच स्वतःच्याच चितबलाने त्याने हे चित स्वरूप निर्माण केलं विश्वाचं. आणि म्हणून त्याला अयोनिज किंवा स्वयंजातः म्हटलेलं आहे. शंकराचार्यांचं जे आत्मषटक आहे त्याच्यातल्या शेवटच्या याच्यामध्ये असंच वर्णन आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम. सगळ्या ठिकाणी समभावाने मी नटलेलो आहे. आणि म्हणून त्याला शिवोहम शिवोहम, मी शिवतत्वच आहे, मी कोणी वेगळा नाहीच आहे. तर अशा अर्थाने हा आत्मयोनी आहे. म्हणजे तो स्वतःचं साधन पण आहे. एखादा घडा घडवण्यासाठी माती लागते, कुंभार लागतो आणि ते चाक लागतं साधन म्हणून. सोनं अलंकार घडवण्यासाठी सोनार लागतो, सोनं लागतं. तर ह्याला स्वतःला निर्माण करण्यासाठी त्याची स्वतःचीच शक्ती आहे. कुंभार पण तो, सोनार पण तोच, माती पण तोच, सोनं पण, कुठलीही उपमा द्या सगळं तोच आहे, सगळीकडे तोच व्यापून उरलेला आहे. आणि म्हणून पुढचं विशेषण घेतलं आहे वैखानः.
हा जो विशेष रीतीने खणणारा वैखान शब्द, वैखानस अग्नी, यज्ञातलाही वैखानस, त्याला यज्ञात लागला वैखानस म्हणतात. पण इथे जो वैखान शब्द आला आहे तो विशेषतः वराह रूपाशी संलग्न आहे. वराह रूप अवतार त्यांनी घेतला त्यावेळेला विष्णूने पृथ्वीला खणत खणत विशिष्ट पद्धतीने खणत खणत पाताळापर्यंत भोग केलं आणि तिथे हिरण्याक्षाला शोधून त्याच्याशी युद्ध करून त्याला मारलेलं आहे. तर अशा अर्थाने इथे वैखान म्हणजे विशेष रीतीने पृथ्वी खोदणारा. मग आता हे जे वराह अवतारातलं विशेष रूपाने खणतो असं ते आपल्या बाबतीत कसं लागू करायचं? वराह अवतार होऊन गेला, आता काय ते, आता काय कोणत नाही आहे पृथ्वी. साधं खंड म्हणजे काय, शेतकरी आपले शेती खणतो, पाळामुळं काढून तण काढून टाकतो, नांगरतो, तसं नाही आहे. याचं खणणं कसं आहे, आपल्या कर्मवासनाच खणून काढतो तो. कर्म करण्याच्या नव्हे, कर्मामागे ज्या आपल्या वासना असतात, ज्या वासनेपोटी आपण कर्म करतो ती वासनांची पाळंमुळंच तो खणून टाकतो. अशा अर्थाने विशेष म्हणजे संसार वृक्षाची पाळंमुळं मुळापासून खणून काढणारा, दूर करणारा, आपल्या वासनांचं तण वाढू न देणारा, अशा अर्थाने याला वैखान म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण आहे सामगायना. ते सामाच्या वर्णनात आलेलं आहे. सामाचं गायन, सामवेदाचं गायन, यज्ञाच्या शेवटी सामवेदाचं गायन करून यज्ञाची परिसमाप्ती करतात, तोही तिथे उल्लेख आलेला आहे. आता या सामगायनामध्ये सुद्धा जे प्रकार आहेत ते आपण त्यावेळेला पाहिले होते की विशिष्ट उच्चाराने, विशिष्ट ध्वनीमध्ये, रागांमध्ये ते स्वर आणि रुचा बांधलेल्या आहेत. आता ह्याच अर्थाने त्याला सामगायन, आता सामगायक म्हणायला पाहिजे खरं, कारण सामाचं गायन करणारे जे ते विष्णू परमात्म्याचे रूप, पण इथे तसं नाही, क्रिया म्हटली आहे, सामगायन म्हटलं. म्हणजे गायनाची जी क्रिया आहे ती क्रिया अखंड चालू आहे. केवळ सामवेद गायला म्हणजेच सामगायन झालं असं नाही, तर आपल्या मनामध्ये जी काही स्वरांची, आपले शब्द बोलताना जी काही स्वरांची होणारी चढउतार आहे ते सुद्धा एक प्रकारचं सामगायन आहे. आणि ते आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये सदैव परमात्म्याच्या नामस्मरण रूपाने घडत राहावं म्हणून इथे सामगायक हे व्यक्तिवाचक विशेषण न वापरता क्रिया केलेली आहे. सामगायन, तुम्हीही सामगायन स्वरूपामध्ये आहात भगवंता, मी पण सामगायन करत राहणार आहे. विष्णू सहस्रनामाचं गायन हे सामगायनच आहे. त्याच्यासाठी सामवेद शिकायला नको आहे. जे जे म्हणून पवित्र, शुद्ध, ते सगळं सामाचं स्वरूप आहे या विश्वामध्ये. पुढचं आहे देवकी नंदन. हे तर सोपं आहे. देवकीचा मुलगा आहे, तिला आनंद झाला म्हणून तो देवकीचा नंदन पुत्र या अर्थाने पण आहे. आणि देवकीला ज्या वेळेला त्यांनी सुरुवातीला चतुर्भुज रूपात दर्शन दिलं तेव्हा तिने त्याला प्रार्थना करून सांगितलं की मला तू बालकरूपात दर्शन दे, मला माझ्या वात्सल्याचा तुझ्यावर वर्षाव करायचा आहे. अशा अर्थाने तो देवकी नंदन आहे. पुढे स्रष्टा हेही विशेषण येऊन गेलेलं आहे. सृजती इति स्रष्टा, विश्वाची निर्मिती करणारा, सर्व विश्व ज्याने उत्पन्न केली आहेत, सगळ्या विश्वाची निर्मिती, उत्पत्ती, स्थिती, लय सगळ्या अर्थाने तो स्रष्टाच आहे. पुढचं विशेषण आहे क्षितिश. क्षिती म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचा ईश, पृथ्वीपती, भूपती, अशा अर्थाने त्याला साध्या व्यवहारामध्ये जो राजा त्याला क्षितिश असं म्हणतात. तोही काय करतो तर सगळ्यांचा प्रजेचा सांभाळ करतो. तसा हा सृष्टीतल्या प्रत्येक घटकाचा सांभाळ करणारा या नात्याने ही सगळी विशेषणं त्याला वापरलेली आहेत. पुढचं विशेषण घेतलं आहे पापनाशन. आता हे जे पापनाशन आहे, आपलं पापबुद्धी जी आहे ती नष्ट करणारा, अशा अर्थाने पापनाशन घेतलं. मग हे कशाने होते तर भगवंताचं सगुण रूपातलं कीर्तन, पूजन, मनन, स्मरण, ध्यान हे सगळं पातकांचं नाश करणार आहे. मग ज्या वेळेला पातकांचा नाश करायचा असतो त्याच्यासाठी आधी काय नष्ट व्हावं लागतं तर देहबुद्धी नष्ट व्हावी. आत्मबुद्धीचा उदय तेव्हाच होतो जेव्हा देहबुद्धी नष्ट होते. आणि म्हणून देहबुद्धी आणि पापबुद्धी यातला हा फरक आहे. तेव्हा देहात्मबुद्धीमुळे पाप घडतं आणि आपल्याला स्वस्वरूपाचं परमात्म्याचं विसर होतो. तो न होता आपल्या तुकारामांचा सोपा अभंग आहे, पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच नाही. मला पापाची वासना डोळ्याने दाखवू नको, मुखातून माझ्या निघाला नको, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुका बराच नाही.
फार सुरेख वर्णन तुकारामांनी केलेलं आहे. कानावर माझ्या अपशब्द येऊ देऊ नकोस, त्यापेक्षा बाई बहिरा बरा, अशी त्याच ठिकाणी सगळी वर्णनं. पापवासनाच नष्ट झाली की पाप आपोआप नष्ट होतं, या अर्थाने पापवास. शेवटच्या श्लोकाकडे आता वळूया. शंखभृत नंदकी चक्री, ही सगळी विशेषणं श्रीकृष्णाला लागू पडणारी सगुणातली आहेत. आता कारण समोर श्रीकृष्ण उभा आहे. शंखभृत, त्यांनी पांचजन्य नावाचा शंख घेतलेला आहे हातामध्ये. श्रीकृष्णाच्या शंखाचं नाव पांचजन्य आहे. ती कथा आहे, पंचजन्य नावाच्या राक्षसाचा त्यांनी वध केला. तो पंचजन्य सांदीपनी ऋषींच्या मुलाला पळवून घेऊन गेला होता. त्या पुनर्दत्त त्या मुलाचं नाव सांदीपनी ऋषींच्या. श्रीकृष्ण त्यावेळेला त्यांच्याकडे शिकत होता, 8 वर्ष वयाचा होता. आणि त्या मुलाला शोधायसाठी गेला तर कोणीतरी सांगितलं की ते शंखभृत पंचजन्य नावाचा राक्षस आहे, त्यांनी त्याला नेलं आहे. आणि तो कुठे आहे शोधत शोधत गेला तर कोणी सांगितलं तो शंखामध्ये जाऊन झोपतो. मग आता त्याला कसा बाहेर काढायचा? त्याने जोराने जो शंख ध्वनी नाद केलेला आहे, त्यावेळेला त्या पंचजन्य त्यातनं बाहेर आला आणि त्याचा त्यांनी नाश केला. आणि मग तो त्याचा मुलगा सांदीपनी, गुरूंचा मुलगा, आणि ते शंख गुरूंना आणून दिलं. मग सांदीपनीने तो त्यांना परत केला. सगळ्या ह्या पुराणातल्या कथा. एवढंच फक्त आहे की तो शंख सांदीपनीने देताना त्याला पांचजन्य शंख असं नाव दिलं. पुढचं आहे नंदकी. नंदक नावाचं खड्ग त्याच्या हातात आहे. आपला देव हा असा नेभळट दुबळा असं नाही आहे, सगळी शस्त्रधारी देवदेवता आहेत. आपणही तसेच असलं पाहिजे, शस्त्र घेऊन लढायचं नाही आहे. म्हणून या विशेषमध्ये पुढचं एक आहे अक्षोभ्य विशेषण, त्याला जोडून सगळी शस्त्र आलेली आहेत. सगळी शस्त्र धरूनसुद्धा मी अक्षोभ्य आहे. शंखभृत तर आहे, शंखधारण केलं आहे. नंदकी म्हणजे खड्ग धारण केलेलं आहे. हे खड्ग हे ज्याच्याजवळ आहे तो नंदकी. पुढचं म्हटलं आहे चक्री, सुदर्शन चक्र धरणारा, संसारचक्र कालचक्र फिरवणारा, कोणताही अर्थ घेतला तरी चक्री म्हणजे चक्र धारण करणारा. किंवा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं, रथ चालवला, ते अर्थाने पण आहे. पुढे म्हटलं आहे शारंग धन्वा. शारंग नावाचं धनुष्य होतं ते धारण करणारा. आता विष्णूच्या रूपात धनुष्य त्याच्या हातात नाही आहे, रामाच्या अवतारामध्ये धनुष्य धरलेलं आहे. आणि हे शारंग नावाचं धनुष्य शिंगापासून तयार केलेलं होतं, म्हणून त्याला शारंग असं नाव पडलेलं आहे. आणि हे शारंग धनुष्य ज्याच्याजवळ आहे म्हणजे शंख चक्र गदा आणि पद्माचं शस्त्र म्हणून वापर नाही आहे, म्हणून पुढचं विशेषण आलं आहे गदाधर, ज्याच्या हातामध्ये गदा आहे. त्या गदेचं नाव आहे कौमोदकी. पांचजन्य शंख, नंदक नावाचं खड्ग, सुदर्शन नावाचं चक्र आणि कौमोदकी नावाची गदा. आता गदा हे सुद्धा एक शस्त्रासारखा वापर केला जात असे. आणि भीम किंवा बलराम हे गदायुद्धातले, आणि आत्ताच्या रामायणात, त्याच्या आधीच्या रामायणाच्या काळातला हनुमान, हे सगळे गदा धारण करणारे. गदायुद्ध खेळणं, गदा धारण करणं हे सामर्थ्यशाली अशाच वीर पराक्रमी माणसाचंच लक्षण मानलं जातं. आणि म्हणून आता ही आध्यात्मिकदृष्ट्या ही कशाची प्रतीक आहे? शंख हे आपण पाहिलं होतं ध्वनीचं प्रतीक आहे. मग त्याच्यातून दिक्तत्व सूचित केल्यास 10 दिशांना त्याचा निनाद जातो, म्हणून ते शंख हे दिक्तत्वाचं प्रतीक आहे. चक्र हे कालतत्वाचं प्रतीक आहे, सतत कालाचं चक्र फिरत राहतं. धनुष्य हे पराक्रमाचं प्रतीक आहे. गदा ही निग्रह शक्तीचं प्रतीक आहे. मनोनिग्रह आपण ज्याला म्हणतो, मनावरती ताबा असणं, त्याचा गदा आहे. म्हणजे माझ्याजवळ गदा आहे म्हणजे मी खूप मोठा योद्धा आहे हे त्यातनं सुचवायचं, समोरच्याला थोडीशी भीती घालायची. पुढचं विशेषण घेतलं आहे रथांग पाणी. इथे थांग शब्द आहे, रथ असा काढण्यापेक्षा रथांग, थांग म्हणजे पुन्हा चक्रच. पण मग ते चक्र कसं आहे? ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र असूनसुद्धा तो रथांग चक्र आहे. रथावरती असतानासुद्धा त्या रथांग चक्राचा तो आधार घेतो आहे. चक्र पाणी अशा अर्थाने रथांग पाणी म्हटलेलं आहे. संस्कृतमध्ये पाणी शब्दाचा अर्थ आहे हात. ज्याच्या हातामध्ये चक्र आहे तो चक्रपाणी. आता हे चक्राचं जे स्वरूप 2 वेळा केलेलं आहे. चक्रीमध्ये पण चक्र आहे ते सुदर्शन चक्र, आणि इथे रथांग पाणीच्या हातामध्ये जी चक्र आहेत ही सगळी एकेका
तत्वाची प्रतीक आहेत. मग पहिलं आहे भूतादी तामस, जे अहंकार आहे त्याचं जे प्रतीक आहे ते पांचजन्य शंख, अहंकार घालवून टाकणार. दुसरं जी नंदक आहे खड्ग, ते आपल्या विद्येचं प्रतीक आहे. अज्ञानाचे जे तुकडे करतं खड्गासनी ते विद्या, आत्मविद्येचं प्रतीक. पुढचं घेतलेलं आहे त्यांनी सुदर्शन चक्र, हे मनतत्वाचं प्रतीक आहे. मनोबुद्धी अहंकार ही जी चित्त आहे, ही जी पंचभूत तत्त्व आहेत, त्या पंचतत्वांचा इथे उल्लेख आलेला आहे. आणि इतकं सगळं कौमोदकी गदा ही बुद्धितत्वाचं प्रतीक आहे. राजस अहंकार हे त्या शारंग धन्वाचं प्रतीक आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे अक्षोभ्य. हा अक्षोभ्य, याला कधी राग येतच नाही. क्षोभ म्हणजे क्रोध. एवढी शस्त्र हातात असून सुद्धा कधीही तो क्षोभित झाला आहे, संतापला आहे असं नाही. कारण त्यांना सज्जनांचं रक्षण करायचं. आणि म्हणून पहिल्याच आपण ध्यानाच्या श्लोकात त्याला शांताकारम म्हणतो. प्रशांत मनाचा आहे तो, सहसा संतापत नाही. पण दुष्टांच्या अगतिकतेपुढे, दुष्टांच्या अहंकारापुढे त्याला त्याचा संताप उन्मळून काढावा लागतो. म्हणून परित्राणाय साधूनाम आणि विनाशाच्या वेळेला त्याचं क्षोभनीय दृश्य आहे. आणि इतर भक्तांच्या वेळेला किंवा इतर सगळ्या परिस्थितीत हा अक्षोभ्य आहे. जरी शस्त्र धारण केली तरी शस्त्र कुठे, कधी, कशी चालवायची याचा संयम मनावर हवा. संयम जर नसेल तर मी कुठंही कोणावरही कसंही शस्त्र फेकू शकतो, तसा तो करत नाही आहे. म्हणून तो अक्षोभ्य आहे, शांत स्वभावाचा, संयमी वृत्ती असलेला. आणि या सहस्त्रनामातलं शेवटचं 1000वं विशेषण आहे सर्व प्रहरणायुधा. मागे एकदा म्हटलं होतं की शेवटीसुद्धा सगळ्या प्रहरणांनी युक्त असणारा असा हा आमचा परमात्मा आहे. सगळी शस्त्र आहेत त्याच्याजवळ. ज्याला तलवारीसारखं धारदार शस्त्र म्हणू शकता, अशी धाराव्रत आपण जसं करतो तशी म्हणा. प्रहार करण्यासाठी जी जी कुठली शस्त्र आवश्यक असतात ती सगळी, सर्व शस्त्र भृतांवरहा असं जिथं आपण विशेषण पाहिलं त्यावेळेला याचा उल्लेख आला. तर हा जो प्रहरणायुध आहे, प्रहार, शत्रूचा निपात करण्यासाठी त्यांनी ही सगळी शस्त्र धारण केलेली आहेत. आणि तरीसुद्धा तो अक्षोभ्य, म्हणून जोडून विशेषणं घेतली आहेत. सगळी वरती शस्त्रांचा उल्लेख, परंतु अक्षोभ्य. आणि शेवटी सर्व प्रहरणायुध म्हणजे अक्षोभ्य असला म्हणून त्याला घाबरायचं नाही किंवा त्याचा तुम्हाला धाक नाही असं नाही. शेवटी तो सर्व प्रहरणायुध आहे. सगळ्यांवर प्रहार करायला त्याचं बारीक लक्ष आहे, सगळ्यांच्या वागणुकीवर, वर्तनावर. आणि म्हणून या शेवटच्या श्लोकामध्ये परमेश्वराचं नुसतंच नामगायन असं न करता त्याचं चतुर्धारी, शस्त्रधारी, प्रहरणायुध असं हे स्वरूप आपल्या ध्यानामध्ये असलं पाहिजे. आपल्यालाही त्याचा धाक शस्त्रांचा राहिला पाहिजे, म्हणजे मग आपल्या हातून कुठलंही दुर्वर्तन होणार नाही. म्हणून आपले अवतार दुबळे नाही आहेत. सृष्टांचं रक्षण करता करता सर्व शक्तिमान प्रहरणायुध निर्माण करणारा, त्या शस्त्रांची निर्मिती पण त्यांनीच केली आहे, आवश्यक तिथे वापर पण त्यांनीच केला आहे, संहाराच्या वेळेला सगळी पुन्हा गुंडाळून घेतली. अशा अर्थाने सगळ्या बाबतीमध्ये तो प्रहरण आयुध आहे. सगळी आयुधं त्याच्या हातात आहेत, परंतु तरी देखील त्याची मूर्ती ही शांत आहे, अक्षोभ्य आहे. आणि म्हणूनच तो स्तुत्य आहे. परमात्मा हा या सगळ्या रूपातून आपल्याला भेटलेला आहे. 1000 विशेषणांची ही नाममाला भीष्माचार्यांच्या कृपेने आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आपण ती त्या विष्णूच्या गळ्यात अर्पण करूया. नुसता संकल्पात महिना अधिकाचा होता म्हणून नव्हे, तर कायमस्वरूपी ह्या विष्णू सहस्रनामाचं पठण केलं तर काय फळं मिळतात ते इथून पुढचे जे श्लोक आहेत सगळे ते फलश्रुतीचे आहेत. आता ही जी फलश्रुती आहे, प्रत्येक स्तोत्राला फलश्रुती ही असतेच. आपण अथर्वशीर्षाची आवर्तनं करतो, फलश्रुती म्हणत बसत नाही. फलश्रुतीच खूप मोठी दिली गेली आहे. मग फलश्रुती का देतात? लहान मुलाला जसं इंजेक्शन दिल्यानंतर तो रडायला खाऊ दिला की त्याचं रडणं थांबतं, तसं हे म्हणताना तुम्हाला काही कष्ट झालेत, स्तोत्र म्हणताना तुम्हाला कष्ट झालेत, वेदना झाल्या असतील, म्हणून भगवंताच्या नामाचं फल काय असेल हे तुम्हाला सांगून टाकलेलं आहे. आणि अशा अर्थाने ही फलश्रुती प्रत्येक स्तोत्रामध्ये अवश्य दिलेली असते, ती आपल्याला समजली पाहिजे. मग ही सगळी फलश्रुती साधारणपणे एकाच प्रकारची असते आणि ती ह्या सगळ्या विशेषणांच्या रूपाने आपण पाहिलीच आहे.
आपल्याला इतक्या तऱ्हेने तो मदत करणारा, सहाय्य करणारा जो भगवंत परमात्मा आहे तो आपल्याला शेवटी सगळं देणारच आहे. इतका तो दयाळू आहे, वर्षाव करणारा आहे प्रेमाचा. अशा अर्थाने एकच श्लोक फलश्रुतीतला जो शेवटचा आहे तो मला या दृष्टीने जास्त महत्त्वाचा वाटतो. सगळी फलश्रुती आपण बघायची नाही आहे, ती तुम्ही वाचलीत तरी कळेल, इतकी सोपी आहे. विलयम यान्ति पापानि चान्य पापस्य का कथा सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णुलोकम स गच्छति. तुम्हाला जर विष्णुपदापर्यंत पोचायचं असेल, विष्णू लोकाला जर जायचं असेल तर ह्या विष्णू सहस्रनामाने काय होतं, सर्व पाप विनिर्मुक्त होतो. आपण पापबुद्धीच नाहीशी होते. विलयम यान्ति पापाने, पापाचा विलय होतो, विरघळून जातो. बर्फ जसा विरघळून जावा, एखादी गोष्ट विरघळली म्हणजे ती पूर्णपणे त्यातनं त्या स्वरूपातून द्रवरूपामध्ये आली. तर अशा अर्थाने आपली सगळी पापं विलयम यान्ति पापाने न अन्य पापस्य, दुसऱ्या पापाची का कथा, कुठली तिथं पापं टिकणारच नाही आहेत दुसरी. आणि म्हणून सर्व पाप विनिर्मुक्त असा हा जो विष्णुलोक आहे त्या विष्णुलोकापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि ह्या विष्णुलोकाला पोचण्यासाठी आपल्या मनामधले जे मनोबुद्धी अहंकाराची जी तत्त्व आहेत ती तत्त्व सांभाळायचे, ती पण त्याला अर्पण करून टाकायचे आहेत. अशा अर्थाने हा परमात्मा आपल्या सगळ्यांना सोप्या पद्धतीने कळावा म्हणून ही अशी त्याची स्तोत्र रचलेली असतात. विष्णू सहस्रनामाच्या रूपाने आपण ते सगळं आत्मसात केलेलं आहे. म्हणताना प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे पुन्हा एकदा मनाने जायचा प्रयत्न करत चला. अर्थ नाही समजला तरीही त्याचा अर्थ जाणून कसा आठवतो आहे, नाही आठवलं प्रत्येक खेपेला मला विचारायला आलात तरीही स्वागत आहे. कारण हे विष्णू सहस्रनाम मुखोद्गत सगळ्यांचं व्हावं एवढीच अपेक्षा ठेवून मी आज पसायदान आधी घ्यायचं का?